ठाण्यातील स्थानिक बाजारपेठेत परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी प्रचंड वाढली असून एका ज्येष्ठ मराठी महिला विक्रेत्याला आणि तिच्या मदतीला धावून आलेल्या व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने गेल्या 40 वर्षांपासून तिथे व्यवसाय करत असल्याचे सांगितले. मात्र येथील परप्रांतीय फेरीवाले स्थानिक मराठी विक्रेत्यांना हुसकावून लावून स्वतःचे बस्तान मांडत असल्याचा आरोप स्थानिक विक्रेत्यांनी केला आहे. या मारहाणीत विक्रेते प्रकाश कर्जावकर यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला 5 टाके पडले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु आरोपींना किरकोळ कलमांखाली तात्काळ सोडून देण्यात आल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. फेरीवाल्यांच्या या वाढत्या गुंडगिरीमुळे स्थानिक मराठी विक्रेत्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ कठोर पावले न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. जे बाहेर बसलेत रोडवाले हे सगळे, हे काय करतात, या बाईला कोण तिकडून मारेल, चार जांभळ इकडून काहीतरी मारतील, हे असं दिवसभर चालतं. बरं 1-2 वेळा ठीक आहे, चला सोडून दिलं आपण. रोजचा तिला त्रास आहे. म्हणजे हिला हाकलायचं आणि त्यांना बसायचं. हिला मारतं म्हणून आम्ही विचारलं तिला, त्यांना काय रे तुम्ही मारता विनाकारण मारतं बोललं तर ते मला शिवाय द्यायला लागले. मग आम्ही जाऊन हिला घेऊन जाऊन पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस कंप्लेंट केली म्हणून इथून आलो आम्ही. पोलिसांनी आम्हाला कंप्लेंट घेतली तिची आणि आम्हाला पाठवलं इकडे. ते सगळे 4-5 जण आले आणि मला मारला सगळं. सगळे परप्रांतीय आहेत, बाहेर फेरीवाले सगळे. किती दिवसापासून हे सगळं प्रकरण सुरू आहे? ही ते दादागिरी यांची खूप दिवसापासून आहे. म्हणजे गिरायकाला सुद्धा ते दादागिरी करत. महिला आल्या, महिलांवरती हात उचलतात, सगळ्यांना येतं. याच्यापूर्वी पण आम्ही अर्ज दिलेत महापालिकेला, पण कोणी काही कारवाई करत नाही. बाजार समिती किंवा पॉलिटिशियन्स वगैरे असं काय नाही, हे रोडला असेच बसलेले आहेत आणि त्या 4-5 जणांनी मला कंप्लेंट दिली म्हणून मला मारलेलं आहे. म्हणजे आपण हे मराठी माणसाला सगळ्यांनाच हाकलायचं इथं मागे आणि फक्त यांचं इथं राज्य करायचं. यांची टोळीच आहे. इथे बसतात, हे राजू वगैरे इकडे बसतात 4-5 जण. पोलिसांतर्फे काय? पोलिसांकडे गेलो होतो, कंप्लेंट वगैरे त्यांनी घेतली आमची, पण त्यांना सुद्धा लगेच सोडून दिलं. त्यांनी सांगितलं का 7 वर्ष सजा लागणार असेल तरच आम्ही अटक करू शकतो, अन्यथा कायद्यात अटक करू शकत नाही. आम्ही यांना आमच्या समोर त्यांना सोडलं, आमच्या समोर सोडून दिलं, आमच्या समोर त्यांना सोडून दिलं त्यांनी. आम्ही अटक करू शकत नाही. याचा रक्त आला, 5 टाके पडले, सगळं शर्ट वगैरे भिजले, कलम पण साधे लावून त्यांना. आता कोणाचा दबाव आला आम्हाला माहित नाही, पण दबाव आला. आमच्या समोरच दबाव आणणारा बसलेला. पण यापूर्वी पण इथं मर्डर झालेली आहे. फेरीवाल्यांनी यावरती कठोर कारवाई न केलं तर काय पुढचं पाऊल? आता यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही उपोषणाला बसतो. कायदेशीर कमिशनर ऑफिस पाशी किंवा ठाणे महानगरपालिका यांच्यावर जर काही कारवाई नाही झाली. आता अशा याच्यापूर्वी पण रवी परदेशी म्हणून त्याला अशाच कारणावरून मारलं, तर उद्या मला पण मारून टाकतील हे लोक जीवाला धोका. फेरीवाले. माझ्या पण जीवाला धोका आहे. आज या बाईचं कंप्लेंट केली आहे का तुम्ही? कंप्लेंट केली आम्ही. आता या बाईचे 75 वर्ष आहे. आता हिला जर त्रास देणार तर सगळे बघत बसणार का? त्याच्यामुळे आम्ही मध्ये पडलो. मग तिने पण कंप्लेंट केली. त्या लगेच त्यांना पण सोडलं ताबडतोब. तर त्यांचे कोणतरी येतात तिथे आणि ते सोडून आणतात त्यांना. म्हणजे यांना सरळ आपल्या मराठी माणसाला इथून हाकलायच्याच मागे. पूर्वी इथे गावठी बायका यायच्या आणि त्या बसायच्या इथे, त्या धंदे करायच्या. आपल्याला असं माहिती पडायचं का कुठला सण आहे, ह्या बायका आल्या का आपल्याला असं माहिती पडायचं सण आहे. आता ह्या लोकांनी सगळे दादागिरी करून सगळ्यांना हाकलला इथे. वाडा, मोकाडा, जव्हार, आसनगाव, कर्जत, कसारा इथून बायका यायच्या इथे. छोटे मोठे धंदे, घरगुती सामान घेऊन यायचं. तर त्यांना सगळ्यांना यांनी हाकललं हळूहळू आणि यांनी बस्तान मांडलं. महापालिकेला सांगितलं, भरपूर केले अर्ज वगैरे, पण काही कारवाई केलेली नाही त्यांनी. येतात यांच्यावर, ते यायच्या आधी यांना फोन येतो आणि हे उचलून लगेच बाजूला होतात. ते गेलं का लगेच लावतात. म्हणजे लावतात त्यांची गाडी असली तरी हे लावतात. म्हणजे महापालिकेचं काही बंधनच नाही त्यांना. जसे काय ते आपले घर जावायच केले महापालिकेने त्यांना. किती वर्षांपासून तुम्ही इथे धंदा करता? 40 वर्ष झालं तिला. काय झालं नेमकं? काय त्रास दिला जातो इकडे? मूल नाही, बाळ नाही, कोण नाही, एक समोर खाते. काय झालं? कोणी मारलं तुला? काय मारायचं? काय ह्यांनी कोण मारायचं, पोरावाने मारायचं सांगायला गेले, माझी पोरं नाही चल, अजून कोण माझी मारतं? पोरं नाही चल. अजून कोण मारतं? मी काय इकडून मारायचं तिकडून मारायचं. हे सांग मॅडम, माझी एक डोळ्यात दिसत नाही, काय कमी येत आहे. आणि म्हणून ते तिथून पळवणार आहे आणि ते धंदे लावणार. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी
आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।